सकाळच्या रामपायरी पण्यान मी पंप घेऊन आलो आपल्या लयला जोड. तिले म्हटलं टेन्शन न घेऊ, लय दिवस झाली उभी असतो, इकून तिकून पैशाची सेटिंग लावली मी ना आता. पण्या म्हणे का रे पंप तर आणला आपण, पण या चारी टायरेत तर हवा फुल दिसून राहिली. अबे म्हटलं या ट्यूबलेस टायरेचा हाच तर गोर आहे, हवा असो की नसो फुल दिसते पण त्यात काहीच हवा नसते. त्याच्या बाद चारी टायरेत हवा मारली, झाडाचा एक पपय तोडलो, घरी आलो, आंघोळ केली, पपय खाल्लं, डायरेक्ट आलो शेगावले. चाल रे अटप रे लवकर, लेका आज तर काही खरं नाही रे बा, एकाच राशी झालो आपण दोघं बी अशीच येऊन पोहोचलो आम्ही योगी कार केअरवर. आम्हाला घेणं होते अटून गाडीचे चारी टायर. सगळ्यात पहिले दादाजवळून सगळ्या टायराची माहिती करून घेतली. त्याच्या बाद 5 वर्षाच्या वॉरंटीवाले 4 टायर घेतले. ते टायर एका ऍप मध्ये स्कॅन केले, बिल बनवलं, दादाला पैसे दिले. आता कसं 5 वर्ष टायर फुटो की घासो काहीच टेन्शन नाही. आमचा गडी तर काही भिडला बा फुल ताकदनं. अरे आरामशीर रे बा, आपल्याला की आताच्या आता गाडी घेऊन कुठे जाणं नाही. अर्ध्या पाऊन तासात गळ्यानं चारी टायर खोलले बिन फिटिंगही केले. त्याच्या बाद पंचरच्या दुकानातून डायरेक्ट आलो मी आपल्या सागर दादाच्या गॅरेजवर. आल्याबरोबर दादानं पहिले कूलर ऑइल चेक केलं, ते होतं डायरेक्ट तिला डोक्यावर उचललं. डोक्यावर नाही रे बा, जॉकवर, कारण की आता तिचा पुरा चेकअप करायचा. सगळ्यात पहिलं तिच्या पोटातलं सगळं काही बाहेर काढून टाकलं आणि ते होतं डबल नळल्याच्या बाहेर निघेलो, तिला डबल पाजलं. त्याच्या बाद तिचा पट्टा खराब झाला, पट्टा बदलला. ते होतं पाणी फेकायची मशीन, लाईट. एवढंच नाही तर काही ठिकाणी पैशाचा वापर न करता दादानं दिमागाचा वापर करून मस्त जुगाड केले. कसं आहे शेवटी आपल्या मराठी माणसाचं गॅरेज आहे. आणि तेवढंच नाही तर या ठिकाणी सर्वच काही अवेलेबल आहे. गाडीमध्ये कोणताही प्रॉब्लेम असो, गाडीचे सर्व पार्ट, अलाइनमेंट. आणि गॅरेजचा पत्ता आहे खामगाव रोड, जिजाऊ माता चौक, श्री कृपा वर्कशॉप शेगाव.